काय समस्या काय तुम्हाला सगळ्यात जास्त माहित आहे त्या आता होय, रोज जास्त समस्या माहिती आहे की. दिसते त्या. होय, काय समस्या आपल्या स्वच्छता, बर पाण्याचा प्रश्न ते पाण्याचा प्रश्न आम्हाला काय तर थेट पाईपलाईन आली असं कळालं आली की, पण झाली की, हं. पण त्या रेग्युलर झाली कुठं, सोडलंय कुठं पाणी, रस्ते व्हायला पाहिजेत. हम्म. या समस्या कचऱ्याचा ढीग पडलेला असतोय, बर ते उचलायला वेळेवर उचलला पाहिजे, उचलत नाही उचलत नाहीत. मॅडम कोल्हापूरकरातल्या समस्या सांगा मला काय कोल्हापूरच्या समस्या म्हणजे एकतर आता पार्किंगची, बर कचरा उठाव, सुरक्षा आणि ज्या महिला येतात बाहेरून त्यांना बाथरूमची सोय नाही आहे, बर सुरक्षा नाही आहे बर आणि सारखं म्हणजे महिलांच्यावर जे अत्याचार होतात त्याच्याकडं दुर्लक्ष होते. बंटी साहेबांनी जरा लक्ष घातलं तर याच्यात समस्यावर काय 100% तोडगा निघेल असं मला तरी वाटतं. आता तुम्ही आता एक बोलता बोलला की बाथरूमची सुविधा नाही. आता एवढ्या महिला येतात, आरोग्याचा प्रश्न हा किती मोठा गंभीर. महानगरपालिकेनं अजून एक बाथरूम करता आलं नाही तर अजून ह्या चौकात तरी म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरापासून ह्याच्या आपल्या CPRच्या चौकापर्यंत एकही बाथरूम नाही आहे. बाथरूमला पहिला 2 रुपये होतं, आता बाथरूमला 5 रुपये केले. साहजिक आता आमच्या इथल्या इथं राहणाऱ्या बायकांना 5 रुपये द्यायला लागतात. बाहेरून आलेल्या बायका इकडं तिकडं रात्रीच्या बसतात, इकडे तिकडे घाण होत्या. त्याची समस्या महानगरपालिकेने घ्यावं. म्हणजे महानगरपालिकेच्या एरियात हा चौक आहे, चौकात थोडी बाथरूमची जर सोय केली महिलांसाठी, जेंट्सचं चालते पण महिलांसाठी काहीतरी करावं अशी अपेक्षा आहे. गंभीर प्रश्न आहे. गंभीर प्रश्न. मावशी तुम्ही बोलता काय बरं एका फक्त प्रश्न उत्तर द्या की मला. बोलून इथं काही उपयोग झालेला नाही आतापर्यंत. बर काय बोलायचं, बंटी साहेबांच नंतर आणि कोणतरी असते तेवढ्यापुरते येते, मान हलवतात निघून जातात. मागणं काय जगली काय मिली काय कोणीही फिरकत नाही, बघत नाही. गेलं तर दाद देत नाहीत, ओळख दाखवत नाहीत, विषय संपला. आम्ही मत देणारे मूर्ख. विकास लय केला म्हणतात की आम्ही कशाचा विकास काँग्रेसच्या काळात का? हाही आमचं कोल्हापूर ना महाराजांनी केलेली, शाहू महाराजांची कृपा, दुसरं काही कुणाचं नाही आहे. आता काय सांगायचं तुम्हाला, ते कोट्यावधीचा निधी आणला म्हणतात. अहो कोट्यावधी यांची घरं वर निघाली, खायला महाग होती, एक वेळ जेवायला का नाही ती वर निघाली. आणि जे आमचं मूळ जी आमची स्थिती आहे किंवा आता काल झालं आज झालं आणि उद्या होणार ही शाहू महाराजांची कृपा. आता ते पाणी वगैरे आणलं म्हणतात ना काँग्रेसनं, थेट पाईप कुठे थेट पाईपलाईन आणली, पाणी आणलं. नाही काही नाही. आम्ही जे पाणी पितो ते शाहू महाराजांची कृपा. बर शाहू महाराजांचं एकच व्यक्ती होऊन गेली अशी परत होणार नाही. आणि कुठला कार्यकर्ता आला तर ते आपलं घरवर काढाय काम करणार, आमची मतं घेणार, आमच्यावर काही मेहरबान होणार नाही. मूळ समस्या काय आहे कोल्हापूर? अहो मूळ पावला अडचणी येतात, त्या कोण सोडवणार सांगा. आणि किती आम्हाला पण काही काम नाही. तुमच्याकडे किती यायचं, तुम्ही दाद देता का? समजा मी आता काही एखाद्या वेळेला तुम्ही बिझी आहे, दुसरी फेरी मारली, तुम्ही जर वळून बघितले तर आम्ही तुमच्याशी बोलणार. 100% बरोबर. हां, नाही तर तुमच्या मागं का फिरायचं? आम्ही मूर्ख मतं देणार आहे तुम्हाला. वर काढतो ना ते आम्ही मूर्ख आहे, म्हणून तुमच्या पण आम्हाला यावं लागते. कुणी नाही. मी सांगतो आत्तापर्यंत जे आहे ते आमचं सगळं आम्ही आता फिरतो, खातो पितो ते शाहू महाराज. तिथं आहेत काका. काका नमस्कार. तुम्ही मूळ कोल्हापूरचे? बोला की, शहरातले? बोला की. आता आमचा काय विषय चाललाय, इलेक्शन आलंय, आपलं काय देणं घेणं नाही त्याचं. आपले महत्वाचे प्रश्न सुटायला पाहिजे. काय वाटते महत्वाचे प्रश्न काय आहेत कोल्हापुरात, अडचणी काय येतात? काही रस्त्याचे आहे बघा महत्वाचे. बर एक रस्ता महत्वाचा, प्रत्येकाने बाबा रस्ते लय खराब झाल्यात. बर आणि जर पाणी वेळेवर सोडावं, दुसरं काय आहे आता. पाणी वेळेवर यायला पाहिजे. पाणी वेळेवर यायला पाहिजे, ही एवढी महत्वाची गोष्टी आहेत. बर आता ही जर सगळं नीटनेटकं करायचं असेल तर एका बाजूला भाजप आहे, काँग्रेस, एका बाजूला काँग्रेस आहे. हाय ह्यातलं कोण करायला वाटतं विकास? आता ते आपण ते कसं समजू शकणार नाही. काय अंदाज काय असतो लोकांचा? लोकांमध्ये काय चर्चा चालू आहे तुमच्याकडे? आता माझं मत आहे जरा भाजप करेल. भाजप करेल? कारण कसं, कशा पाय वाटतं? कारण त्यांच्या पार्ट्या दिल्लीपर्यंत आहेत. बर काय बर आणि सगळं त्यांचं राजकारण जास्त जोरात चालू आहे. बर त्यामुळे आपली डाळ शिजणार नाही कुठं. काँग्रेसचं शिजत नाही वाटतं? नाही तसं आम्ही डाळ म्हणणार नाही. काय पण तो जे जास्त लोक त्यांचीच आहेत. तो भाजपची. त्यांनी काय 2 कार्य चांगली केल्यात. अर्धे तिकीट सोडली एसटीला, लाडकी बहीण सोडलं. मग आणि काय पाहिजे? म्हणजे त्याने 2-4 कार्य चांगले केलेले आहेत. मुलींचं शिक्षण मोफत सोडलं. बरोबर. मुलांना अर्धे तिकीट काय पैसे माफ केले डॉक्टर होण्यासाठी. मग चांगलं कार्य केलं, तरी काय वाईट केलं नाही. आणि काय बोलतो मला मोदींबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते आता पंतप्रधान नाहीत. ते पंतप्रधान आहेत. मी त्यांना नाव ठेवत नाही. नाव नाही.
त्याने ऑनलाईन जे आणलं त्यानेच आणलं. बर मोबाईल पैसे परस्पर ट्रान्सफर होतात, येतात जातात, किती त्यांचं चांगलं कार्य केलं, त्यांनी चांगलंच केलं हो. काय कार्य वाईट केलं नाही त्यांनी कोणी. विचार करा, मोबाईल केल्यामुळे किती म्हणजे सोयीदा झाल्या. 1 मिनिटं सेकंद दिल्लीला करते जाऊन फोनवर, डिजिटल झालं सगळं. सगळं झालं हो. पैसे ट्रान्सफर इकडं तिकडं देवाणघेवाण कोणाला किती शिल्लक आहे सगळं करते आता. हे ऑनलाईन त्याने आणलं पहिला स्टार्टला. भाजपमुळे भ्रष्टाचार कमी झाला असेल का वाढला असेल हो? आता काय अशा गोष्टी कसं बोलू आपण. नाही, काय अंदाज काय वाढला असेल का कमी झाला असेल? हे बघा, काही लोक नावं ठेवतात, काही लोक चांगलं म्हणतात, तेव्हा आपण लक्ष द्यायचं नाही. आपण कार्यकर्ते नाही, माझं महत्त्व आहे ते काय बघा. कोण लोक चांगलं ठेवणार, नावं ठेवणार, कोण चांगलं म्हणणार, काय असतंय. तुम्हाला काय वाटतंय, भाजप बरं का काँग्रेस? भाजपच चांगलं. तर त्यानं गोरगरिबाला लक्ष दिलेलं आहे. गरीब लक्ष दिलेलं आहे त्यांनी. दिले. अजून का? नमस्कार. आता ही कोल्हापुरातल्या आपल्या समस्या काय त्या जाणून घेतोय. काय अडचण काय त्या कोल्हापुरातल्या सामान्य नागरिक म्हणून आपण? काय असणार अडचण? आता काय निवडणुका झाल्या नसल्यामुळं एवढं इथं त्रस्त नागरिक झालेले आहेत. बरं, त्रस्त आहेत. बाहेरचे पर्यटक सुद्धा येऊन सुद्धा त्यांना त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी वातावरण एवढं हे झालं आहे, गच्चाळ वातावरण झालं आहे. सगळ्या गाड्या, पर्यावरणाची दुष्परिणाम व्हायला, जायला रस्ता व्यवस्थित नाही, घाण कचरा वगैरे. हे पर्यटक जेव्हा फिरण्यासाठी येतात त्यांना काहीच या महानगरपालिका वगैरे त्या हे आहेत त्यांनी शासनाच्या ज्या सुविधा त्या नाही आहेत व्यवस्थित. आता निवडणूक तर आली आहे. एका वेळेला महायुती माहीत आहे तुम्हाला, भाजप बीजेपी शिंदेसेना एकत्र आहेत. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, शरद पवार वगैरे सगळे एकत्र आलेत. काय वाटतं हो तुम्हाला, ही जर विकास करायचा असेल तर कोल्हापुरात सध्या हवा कोणाची चालू आहे? महायुतीचे का महाविकास आघाडीचे? काय म्हणतात लोक ह्यावेळी? महायुती म्हणजे भाजप वगैरे महायुतीत येतंय आणि काँग्रेस वगैरे आहे ती महाविकास आघाडीकडे चाललंय. आता जे महायुतीचं हवा चालू का नाही, बरं, ते त्याने आपल्या ह्याच्यावर टाकीवर चालू ठेवलेलं आहे. त्यांनी नगरसेवक आपापले प्रभागातून उभा केलेले आहेत. आता बघूया कुणाकुणाची टक्कर आहे. जास्त नाही काय प्रभागातलं जाऊ द्या, पण कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर एक तुम्हाला सामान्य मतदार म्हणून आपल्या राजकारणात काय पडायचं नाही, पण एक त्रयस्थ माणूस म्हणून कोण बरं वाटतं ह्या सगळ्यात? काम कोण करतील, भाजपवाली करतील की काँग्रेसवाली? भाजपवाल्यांचं जास्त हे आहे. कसं काय कळ आहे, कारण त्यांची सत्ता आहे म्हणल्यावरती त्यांच्या जोरावर पैसे देऊन, निधी देऊन करू शकतात. म्हणजे त्यांचं वर केंद्रातून आलं केलं त्यांच्या नगरसेवक म्हणजे इतर यांना शासनाच्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांना निधी देऊन इतर भागातनं त्यांचा विकास करू शकतात. ही महायुतीचंच काम आहे. महायुती दिला असं वाटतं. ठीक आहे, अजून धन्यवाद. अजून काय मत? नमस्कार. तुम्ही कोल्हापूरचे प्रॉपर? राहायला कुठं? गंजी गल्ली. ही गंजी गल्ली आहे. आता काय आहे, ही निवडणूक आली त्या सगळ्या आपल्या दारात येते मत मागायला, पण आपलं काय अडचणी काय आहेत आपल्या? काय रस्ते नाहीत, गटरे नाहीत, कामं करायची नाहीत, नुसतं निवडून यायचं आणि जायचं. बर, माणसाकडे बघायचंच नाही. कोल्हापूर जगात भारी म्हणते ती. कुठं आहे भारी? नुसतं खाण्यापिण्याच भारी हो. पैसे आमचे खर्च वाढालेत ना. का त्याने आणून देत नाही. भारी म्हणजे काय? पैसा आता तुम्ही खर्च केला म्हणजे तुम्ही भारीच म्हणणार हो. नेते लोकांचे काय हे करायला पाहिजे ना शिस्त. काय पार्किंगची व्यवस्था नाही, काय नाही. पाण्याचं कसं आहे? पाण्याचं एक दिवस येते नाही, पाणी कमी दाबाने येते पाणी. थेट पाईपलाईन आणली ना? नाही, कुठं आणले? पाणी बघितलं ना आम्ही, त्याचे व्हिडिओ बघितले. पाणी आणल्यालाही साहेबांनी तिथं याला येत पण पोचतोय कुठं? कुठं आलंय मग? कुठं आलं म्हणजे त्या ठिकाणी झालं असणार शिंगणापूर पर्यंत. घरात? आमच्या घरात नाही येत.